नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. मी आहे अविनाश चौधरी आणि ही आहे टाटा पंच 2026चं फेसलिफ्ट मॉडेल. 5,59,000तच ही गाडी लॉन्च झालेली आहे. या गाडीमध्ये खूप सारे नवीन फीचर आणि नवीन गोष्टी कंपनीने दिलेल्या आहे, नवीन इंजिनसुद्धा. चला व्हिडिओला स्टार्ट करू. तत्पूर्वी मराठी कार वर्ल्डवर पहिल्यांदा आले आहेत ना, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला स्टार्ट करू. चला स्टार्ट करूया कीपासनं. ही बघा की, लॉक अनलॉक, फॉलो मी हेडलॅम्प. हे फॉलो मी हेडलॅम्पचं फीचर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बटन प्रेस करा आणि तुमची गाडी कुठे पार्क असेल ना, तर हे तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. चला फ्रंटला इथे नवीन ग्रिलचं जे इन्सर्ट्स आहे ना, हे दिलेले आहे. बघा, हलकेसे दिलेले आहे. टाटाचा नवीन लोगो म्हणजे डिझाईन थोडं नवीन आहे. इथे तुम्हाला नवीन LED DRL दिलेले आहे. जे DRL तुम्हाला आता बेस व्हेरियंटपासूनच अवेलेबल होतात आणि LED DRL दिलेले आहे. खाली फॉग लॅम्पचं ऑप्शन, टॉप ऑफ द व्हेरियंट बघतोय म्हणून तुम्ही फॉग लॅम्पचं ऑप्शनसुद्धा बघू शकता. खालचे इन्सर्ट्स चेंज केलेले आहे आणि आता ओव्हरऑल सगळ्याच गाड्यांचे इन्सर्ट ना टाटाच्या तुम्हाला असेच दिसणार आहे. इथे सिल्वर कलर, ब्लॅक कलर, 360 डिग्री कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरासुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. डिझाईनमध्ये जास्त चेंजेस नाही आहे. हे हलकेसे चेंजेस आहेत जे फेसलिफ्टमध्ये आपण एक्सपेक्ट करतो, ते चेंजेस दिलेले आहे. साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला नवीन अलॉय व्हीलचं डिझाईन दिलेलं आहे. 195/60 R16. आता टॉप ऑफ द व्हेरियंट असल्यामुळे हे 16 इंची टायर तुम्हाला दिलेले आहे. 15 इंची टायर जे आहेत ते खालच्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळतील. हे इन्सर्ट्स तुम्ही बघू शकता. पहिल्यापेक्षा तुम्हाला जर ग्राउंड क्लिअरन्स बघायचं असेल तर 7 mmने वाढलेला आहे, म्हणजे 193 mm झालेला आहे. 193 mm ओव्हरऑल चॅसीमध्ये काही चेंज केलेलं नाही आहे. मला असं वाटतं सस्पेन्शन थोडे स्टिफ केले असतील, कारण इथे कुठलंच चेंज करू शकत नाही आता तरी. टाटा परफेक्ट प्रॉडक्ट बनवलेला आहे ॲज पर चॅसी इज कन्सर्न. ठीक आहे. त्यामुळे थोडेसे सस्पेन्शन ट्यून केले असेल म्हणून ते 7 mmचा डिफरन्स तुम्हाला दिसतोय. हे ORVM जे आहे ते लॉक केल्यानंतर आत जातील आणि अनलॉक केल्यानंतर बाहेर येतील. ठीक आहे. वर तुम्हाला दिलेले आहे रूफ रेल, जे फंक्शनल रूफ रेल आहे. शार्क फिन अँटेना तुम्ही साईड प्रोफाईलनी बघू शकता. मागे आल्यानंतर खूप काही गोष्टी चेंज झाल्या होत्या. त्या चेंज म्हणजे आता आजच्या काळानुसार जी रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे कनेक्टेड हेडलॅम्प. कनेक्टेड हेडलॅम्पचं फीचर आता कंपनीने प्रत्येक गाड्यांमध्ये द्यायला स्टार्ट केलेलं आहे. वर शार्क फिन अँटेना, डिफॉगर वायपर वॉशर, इथं रायनोचं हलकंसं बॅजिंग दिलेलं आहे आणि कनेक्टिंग टेल लाईटचं फीचरसुद्धा दिलेलं आहे. पंचा लोगो, टाटाचा नवीन लोगो. 360 डिग्री कॅमेरापैकी एक कॅमेरा तुम्हाला इथे दिलेला आहे. 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे आणि स्किप प्लेट तुम्हाला सिल्वर कलरची दिलेली आहे. इथे 360 डिग्री कॅमेरापैकी एक कॅमेरा ORVMमध्ये सुद्धा दिलेला आहे. पंचमध्ये CNGचं ऑप्शनसुद्धा मिळतं. हे CNGचं ऑप्शन नाही आहे. इथे तुम्हाला 360 लिटरपर्यंतची बूट स्पेस दिलेली आहे. आता बूट स्पेस कंपनी कशी काउंट करते, हा जर पार्सल ट्रे नसेल तर हे पूर्ण बूट स्पेस तुम्हाला मिळते. इथे जर CNG असेल तुम्हाला तिथे 210 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होणार आहे. इथे ग्रॅब हँडल दिलेलं आहे आणि इथे लाईटसुद्धा दिलेलं आहे आणि याचं ओपनिंग बघा, प्रॉपर वाईड ओपनिंग होतं आणि असं करा तुम्ही ते बंद. ठीक आहे. चलो रिअर सीटला बसू. इथे काही चेंजेस दिलेले नाही आहेत. हे जे पूर्वी मिळायचं तसंच तुम्ही हे डोअर ओपन करू शकता. इथे व्हाईट कलर दिलेला आहे. इथे कुठलं फॅब्रिक वगैरे नाही आहे, नॉर्मल प्लॅस्टिक आहे. फक्त कलर इथे व्हाईट दिलेला आहे. जुन्या गाडीच्या कंपॅरेटिव्हली नवीनमध्ये ना एक्सटेन्शन चांगलं दिलेलं आहे थाय सपोर्टसाठी. पहिलेपेक्षा चांगला थाय सपोर्ट इथे झालेला आहे आणि हे फॅब्रिक अपॉस्टे आहे. लेदर अपॉस्टे तुम्हाला मिळत नाही. पंचमध्ये तशी पहिले मिळायची नाही. आणि इथे कप होल्डर दिलेला नाही आहे. ते एक्सपेक्ट तुम्ही करू नका, कारण टॉप व्हेरियंटमध्ये नाही तर बेस व्हेरियंटमध्ये पण किंवा खालच्या व्हेरियंटमध्ये पण नसणार आहे. इथे ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहे आणि पहिलेपेक्षा चांगला कम्फर्ट यासाठी झालेला आहे. त्याचं कुशनिंग सॉफ्ट आहे. आता काही लोकांचे रिव्ह्यू असे आहेत की काही दिवसानंतर हे सॉफ्ट असल्यामुळे थोडे खाली दबतात, म्हणून तुम्हाला काम करूनच घ्यायला लागतं. ठीक आहे. इथे C टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे 15 वॅटचं आणि ACचे वेंटसुद्धा दिलेले आहे. कम्फर्टच्या बाबतीत 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे आणि माझ्या हाईटनुसारच मी ही सीट ॲडजस्ट केलेली आहे. आता इथे जर बघितलं आणि ओव्हरऑल विचार केला सिटिंगचा, तर बेस्ट सिटिंग कम्फर्ट आहे आणि ऑलरेडी आपण बघतोय 3 लोकं सहज बसू शकतात. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. त्यानुसार तुम्हाला इथे चांगला लेगरूम पण अवेलेबल होतो आणि हेडरूम तर दिलेला आहे.
6 फुटापेक्षा जास्त उंच व्यक्ती इथे बसू शकत नाही फॉर शुअर, ठीक आहे. त्रास होणारच आहे, लेगरूमला असो की हेडरूमला असो. बाकीचं कम्फर्ट बेस्ट आहे, 3 लोक निवांत बसू शकतात. आयसोफिक चाइल्ड सीट आहे, म्हणजे ते बाळांची जी सीट असते ना ती पण तुम्ही फिट करू शकता. ड्रायव्हर सीटला जाऊन बोलू. इथं सेन्सर दिलेला आहे, डिफॉल्ट तुम्ही ओपन करू शकता. इथे 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, इथे दिलेले आहे ट्विटरची पोझिशन, इथे दिलेले आहे तुम्हाला व्हाईट कलर, इथे स्पीकरची पोझिशन, इथे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे. आणि मी ज्या एक्सटेन्शनबद्दल बोलत होतो ना ते तुम्हाला सरळ दिसून येईल ड्रायव्हर सीटला काय होतं आहे, हे जे पुढचं एक्सटेन्शन आहे ना हे जास्त सपोर्ट करतं. हे आपल्याला अल्ट्राजमध्ये पाहायला मिळालं होतं. आणि हे जे बकेट आहे ह्या थोड्या स्मूथ आहे. मला अजूनही वाटतं ह्या थोडं अजून हार्ड तरी पाहिजे होतं. ठीक आहे. चला, पहिलेच्या कम्पॅरेटिव्हली टाटाच्या गाड्यांमध्ये बसलं की तुम्हाला रिचनेस आणि प्रीमियमनेसचा फील नक्कीच येणार आहे. महत्त्वाचे ठळक बदल. आता ना पंचमध्ये तुम्हाला हे 2 स्पोक जे व्हील आहे ना, स्टेअरिंग व्हील हे देण्यात आलेलं आहे. 10.25 mm टचस्क्रीन सिस्टीम देण्यात आलेला आहे. आणि हे खालचे टच पॅड सगळे टच झालेले आहे. फक्त स्पॅनचे स्पीड वाढवायचं आणि टेम्परेचर कमी जास्त करायचं बटन सोडून. बघा, पहिल्यापेक्षा जास्त प्रीमियम कार झालेली आहे आणि नवीन इंजिनसुद्धा आलेलं आहे. चला बोलू. स्टेअरिंग व्हील इथे आता आपण मॅन्युअल ट्रान्समिशनबद्दल बोलतोय आणि हे टॉप ऑफ द व्हेरियंट आहे. पण कंपनीने इथे पॅडल शिफ्टरसुद्धा दिलेलं आहे. पॅडल शिफ्टर म्हणजे तुम्ही इथेच ऑटोमॅटिकमध्ये गिअर चेंज करू शकता. ठीक आहे. इथे तुम्हाला लाईटचे कंट्रोल दिलेले आहे, क्रूज कंट्रोल दिलेले आहेच आणि हे पहिलेपेक्षा जास्त चांगलं दिसतंय. ॲक्च्युली जास्त सूट होतं या गाडीवर. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही इथून सेट करू शकता. चेंज करायचं असेल, ट्रिप इन्फो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. आणि 10.25 mm नवीन डिजिटल डिस्प्ले. सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यातला कॅमेरा जर बघाल तुम्ही, मग तो ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मग स्विफ्ट असो किंवा मग फ्रॉन्क्स असो किंवा मग तुमची एक्स्टर असो, त्यापेक्षा चांगलाच कॅमेरा तुम्हाला इथे अवेलेबल होतो. हे बघा, आता सराउंड व्ह्यू बघा, क्वालिटी आहे, बिलकुल क्वालिटी. हे घ्या 3D व्ह्यू, गाडी बघा, कुठेच दिसणार नाही हा साईड व्ह्यू, कारण 360 डिग्री कॅमेरा आहे. 2D व्ह्यू परत फ्रंट, बेस्ट क्वालिटी आहे. खाली तुम्हाला एसी वेंट दिलेले आहे, व्हाईट कलर आहे, खूपच चांगला दिसतोय. आणि याची रंगसंगती चांगली आहे, क्लॉस्ट्रोफोबिक फील होत नाही. आणि खाली तुम्हाला दिलेलं आहे टच स्क्रीन. हे सगळे टच झालेले आहे. पण नवीन जर नॉर्म बघितले तुम्ही, नवीन नॉर्म भारताचे नॉर्म नाही, बाहेरच्या देशातले नॉर्म. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही इथे टच वापरता तेव्हा तुम्ही ॲक्च्युली डिस्ट्रॅक्ट होता. त्यामुळे इथे बटन असायलाच पाहिजे होतं. बाकी हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, सगळ्यांचे बटन दिलेले आहे आणि चांगलं पण काम करतात. ठीक आहे, बेस्ट आहे. पण जे डिस्ट्रॅक्शनचा पॉईंट आहे ना, तो एक पॉईंट जर इथे आहे. इकॉनॉमी ड्राईव्ह मोड ॲक्टिवेटेड. इकॉनॉमिक ड्राईव्ह मोड वगैरे सगळे टच दिलेले आहे. फक्त फॅनचं बटन आणि एसीचं टेम्परेचर चेंज करायला तुम्हाला नॉर्मलच बटन आहे. हे बंद करू. बाजूला कोणी पास झालं तरी ते ब्लिंक करतं. इथे वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. 65 वॅटचं चार्जिंगचं ऑप्शन, जिथे तुम्ही लॅपटॉप चार्ज करू शकता. 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट. गिअर लिव्हर आता CNG सोबत AMTचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल होणार आहे. सेगमेंटमधलं पहिलं म्हणजे CNG घ्यायची असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकसुद्धा अवेलेबल होणार आहे. ह्यानी सुद्धा एक नवीनच ऑडियन्स अट्रॅक्ट होणार आहे टाटा पंचकडे. गिअर लिव्हर इथे थोडी जागा, वर सनरूफ दिलेला आहे, त्याचे कंट्रोल तुम्ही इथे बघू शकता. आणि पंचमध्ये आता IRVM जो आहे ना तो ऑटोमॅटिक दिलेला आहे, त्याला तुम्हाला सेट करायची गरज भासणार नाही. ग्लव बॉक्स बघू, चांगली जागा यात दिलेली आहे. ठीक आहे. आता बोलू नवीन इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल आणि शेवटच्या प्राईसबद्दल. चला, नेक्सॉनचं जे पेट्रोलचं इंजिन आहे टर्बोचार्ज, ते तुम्हाला पंचमध्ये अवेलेबल होणार आहे. 120 PS पॉवर, 170 न्यूटन टॉर्क. ह्या ओव्हरऑल गाडीला हे स्पेसिफिकेशन खूप बेस्ट आहे. जर तुम्हाला टर्बोचार्ज पाहिजे होती गाडी तर तुम्हाला यात आता नक्कीच अवेलेबल होणार आहे. CNGमध्ये थोडी पॉवर कमी होईल, पण जुनच सगळे स्पेसिफिकेशन आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. एक महत्त्वाची गोष्ट, हे बंद करू द्या पहिले. एक महत्त्वाची गोष्ट, 40 सेंटीमीटरपर्यंत ह्या गाडीला तुम्ही पाण्यात घेऊन जाऊ शकता. 40 सेंटीमीटर एवढ्यात येतं असं ह्या टायरच्यावर. म्हणजे ग्रामीण भागाकडे जरी तुम्हाला गाडी चालवायची असेल ना, 40 सेंटीमीटरपर्यंत ही गाडी तुम्ही बिनधास्त चालवू शकता. ही एक चांगली बाब आहे. प्राईस फॅक्टरबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त गाडी इम्प्रूव्ह झालेली आहे. टर्बोचार्ज असल्यामुळं जास्त नवीन चांगल्या गोष्टी आलेल्या आहे आणि 5,60,000तच गाडी तुम्हाला अवेलेबल होते. मी हा व्हिडिओ शूट करतोय पंचन्या शोरूम भोसरीमध्ये. स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, नक्की बुक करा, लवकरच अवेलेबिलिटी मिळून जाईल. जे पॅकेज पाहिजे ते पॅकेज, त्या पॅकेजसोबत सेफ्टी. ऑलरेडी ह्या कारला 5 स्टार रेटेड सेफ्टी मिळाली होती.
त्यामुळे ते पण बघायची गरज नाही आहे. 5,60,000 जेव्हा गाडी स्टार्ट होते, ऑन रोड प्राईस 7 लाखापर्यंत येईल आणि सी एन जीचं व्हेरियंट आहे ते येईल तुमचं 8 लाखापासून स्टार्ट, जे 10.5-11पर्यंत जातं. शोरूमला आल्यानंतर तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन काय माहिती आहे, हे एक टियागो नसेल तर अल्ट्रॉज आहे, जी अल्ट्रॉज 10.5-11पर्यंत क्लोज होईल, 12पर्यंत. पण तेही नसेल तर नवीन गाडी सियारासुद्धा आलेली आहे आणि या तिन्हीचे व्हिडिओ मी बनवलेले आहे. म्हणजे शोरूमला आल्यानंतर टाटावाल्यांनी नवीन सेगमेंट तयार केलेलेच आहेत आणि तुम्हाला शाश्वती मिळेल की एक चांगली गाडी तुम्ही घेऊन जात आहेत. बाकी सगळं या व्हेरियंटमध्ये मी कव्हर केलेलं आहे. दुसरा व्हेरियंट जे आहे, बाकीचे व्हेरियंट, त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहे मी. काही बाकी असेल आणि याचे बाकीचे व्हेरियंट पण शूट केले आहे मी, लवकरच व्हिडिओ येतील. धन्यवाद.